च्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आमच्या सोबत आपल्याला आलेले नाही दिसतील. हर्षवर्धनजी, तुम्ही सद्भावनेचा मुद्दा काढला आणि वक्तव्यांचा. खरं तर गेल्या काही कालावधीत म्हणजे नागपूरची घटना घडण्याच्या आधी जे 3 लोक होते त्यांची वक्तव्य खूप चर्चिली गेली, वादग्रस्त ठरली. त्यात तुमचं वक्तव्य होतं, जे औरंगजेबाशी तुलना करणारं वक्तव्य होतं. मग तुम्ही त्याच्यावर सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांची तुलना केली नाही, तर मी कारभाराची तुलना केली. मात्र त्याचे खूप रिपरकेशन्स आले. म्हणजे सरळ सरळ सांगायचं तर एकनाथ शिंदेनी तर तेच एक कारण होतं नागपूरच्या याचं. अशा पद्धतीने तुम्हाला माफी मागावी असं म्हटलं गेलं, विचारणा केली गेली. पण वादग्रस्त वक्तव्य तुम्ही गेल्या महिनाभरात बरीच केली आहेत. नाही, वादग्रस्त वक्तव्य मी कोणत्याही शेलक्या भाषेत काही बोललो नाही. कोणता दूरपर्यंत शिवीगाळ्याच्या अनुषंगाने कुठलाही संदर्भ नव्हता. एकेरी भाषा नव्हती, उद्धटपणाची भाषा नव्हती. आणि माझं जे मूळ वक्तव्य आहे, जे आपण व्हायरल आहे, मीडियामध्ये आहे, कुठेही आहे, माझं वक्तव्य हे कारभाराच्या अनुषंगाने होतं, गव्हर्नन्सच्या अनुषंगाने होतं. आणि ज्या घटना घडतात आहेत त्या घटना या अत्यंत संतापजनक आहेत आणि फार क्रूर पद्धतीने घटना एकामागे एक घडतात आहे. मग त्यात बलात्काराची जी स्वारगेटची घटना आहे पुण्याची ती आहे. आणि त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री महोदय त्या ठिकाणी गेले आणि किंचाळ्या आल्या नाही, ओरडले नाही, अशा प्रकारचं वक्तव्य हे खूप संतापजनक आहे. पण 100 दिवसाचा कारभार तुम्हाला औरंगजेबाच्या कारभाराशी तुलना करण्यासारखा हो, वाटतो? मी आपला जो क्रम जो आहे, ज्या फ्रेममध्ये किंवा ज्या परीक्षेमध्ये मी या सगळ्या गोष्टींना बघतोय, संतोष देशमुख यांच्या घरी मी जाऊन आलो. तिथे सद्भावना पदयात्रा काढली आणि संतोष देशमुखच्या हत्येचं एकंदरीत जे वर्णन आहे हे तर आपण त्याचं वर्णन तर समाजात कुठे करूही शकत नाही. ती घटना असेल, तिथे तर पोलीसच नाही आहे, म्हणजे पोलिसिंग संपलेलं आहे. तिथे पोलीस नावाचा कोणताही नाही. हमकरेसू कायदा काही निवडक लोकांच्या हातात, टोळ्यांमध्ये तिथला राज्यकारभार सोपवलेला आहे, अशी परिस्थिती तिथली आहे. पुण्याच्या बलात्काराची घटना असेल, तिकडे खानदेशात एक खासदार ज्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये धरणे देऊन आरोपीला पकडून आणा, ते सांगावं लागतंय. पुन्हा एक कैलास नागरे नावाचा एक तरुण आहे, ज्याच्या शेतीचे प्रयोग हो, माझ्या जिल्ह्यातला जो आहे, त्याच्या शेतीचे प्रयोग या अनुषंगाने त्यांना राज्यपाल महोदयांनी पुरस्कार दिला. इतकं त्यांचं कर्तृत्व आहे. आणि त्यांच्या अंत्यविधीला मी ज्यावेळेस होतो, त्या अंत्यविधीला असताना ती जळत असणारी जी चिता आहे ती त्या संतोष देशमुखांचा काय दोष आहे आणि शेतकऱ्यांची व्यथा जी आहे ती सांगितल्या जात होती. मला याच्यासोबत अजून एक मुद्दा जोडायचा आहे की मी त्या परिसरात वर्षभरापूर्वी जेव्हा गेलो तेव्हा कैलास मला खूप आग्रह करून घरी जेवायला चला हे निमंत्रण देत होता. मी त्याला सांगितलं, अरे मी नाही येत, पण माझा मुलगा जो आहे तो आता शिकून आलाय आणि कृषीविषयक तो पदवी घेऊन विदेशातून आलाय, त्यानं आता शेती करायची आहे, तर तुझ्यासारख्या माणसाकडे त्याला 2 दिवस राहू दे आणि तुझ्या शेतीचा प्रयोग काय करतो ते त्याला सांग, त्याला शिकव आणि तुझं त्याला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. असं आपण ज्याला वर्षभरापूर्वी सांगतो आणि आपल्या मुलाला आदर्श म्हणून ज्याच्याकडे पाठवण्याचा आपण संकल्प करतो, तोच हा 8 पाणीपत्र लिहून तो आत्महत्या करतोय. हा सरळ जो आहे हे शासनाचं हे फेल्युअर आहे. आणि त्यामुळे एक बाप या नात्यानं त्या घटनेकडे बघत असताना आणि शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं बघत असताना आज शेतमालाला भाव नसणं आणि ज्या कर्जाच्या संदर्भात, कर्जमाफीच्या संदर्भात असणारी अपेक्षा, या सर्व गोष्टींची जेव्हा गोळाबेरीज केल्या जाते तेव्हा आज गव्हर्नन्स जे आहे, कारभार जो आहे, हा कारभार हा अत्यंत चुकीच्या दिशेने आणि क्रूर पद्धतीने सरकार काम करत आहे, असं माझं हे निरीक्षण आहे. आणि त्या निरीक्षणातून मी तुलना ही राज्य कारभाराची केली. मात्र माझी तुलना ही राज्य कारभाराशी असताना काही भाजपतीलच आणि त्यांच्या मित्रपक्षातलेच हे थेट स्वरूपामध्ये तो देवेंद्र फडणवीसांकडे असंच झालं ना सबकाजी, की आता औरंगजेबाबद्दल